हॅलो, वेलकम बॅक टू विद्याज ऑल इन वन चॅनेल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आणि ही आहे अक्षदा. आणि अक्षदाचं काय चाललंय बघा बरं एकदा. अक्षदा काय करते ग? मी आज आता उद्या बाबाचा बर्थडे आहे, तर मी 12 o'clockला उठणार आहे आणि बाबाला हे देणार आहे ग्रीटिंग कार्ड. काय हे आईने मला व्हॉट्स काढून दिला, तर मी मधलं काढते. हॅपी बर्थडे टू यू बाबा. येस, चला. आणि इथं लिहिणार उलट नाही झालं ना? नाही, बरोबर. इथं लिहिणार हॅपी बर्थडे बाबा आणि इथं लिहिणार आहे आय लव्ह यू बाबा. चला, तर मग आता अक्षदाची मस्त तयारी चालू आहे. तिच्या बाबाचा उद्या बर्थडे, म्हणजे तिच्या पप्पांचा उद्या बर्थडे आहे आणि तिला द्यायचं बाबाला सरप्राईज. लहान मुलांचं काय असतं, हाताने काहीतरी बनवून द्यायचं. तिला ग्रीटिंग कार्ड बनवते ती छान छान. आणि सगळ्यांच्या बर्थडेला अक्षदा एक ग्रीटिंग कार्ड बनवतेच. गिफ्ट असतंच, पण तिच्या हातून एक मस्तपैकी ग्रीटिंग कार्ड पण असतं आणि तिला ते खूप आवडतं करायला. आणि खरं पाहायला गेलं तर ते ग्रीटिंग कार्डच छान वाटतं गिफ्टपेक्षा पण. हो ना अक्षदा? मला खूप आवडतं ग्रीटिंग कार्ड बनायला. हां, चलो मग आता घे बनवून पटकन, बाबा येतील. मला आहे ना बर्थडेचं पण एक सांगा. मी आता बी काढलाय. आय दुसरं आर थांब आर एकदम मस्त बाबाला रीड करून दाखव. काय काय लिहिलंय तू? हॅपी बर्थडे टू यू बाबा. आय लव्ह यू बाबा. हॅपी बर्थडे. हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू विद्याज ऑल इन वन चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आता वाजलेत सकाळचे 10 आणि रोजची माझी घाई चालूच आहे, पण म्हटलं साहेबांना आधी विश करून द्यावं मग करावं. आणि आता अक्षदाचं टिफिनची तयारी चालू आहे. आज अक्षदाच्या टिफिनला देणार आहे मी पनीरचा पराठा. तर त्याची तयारी मी करून घेतलेली आहे. इकडे कांदे चिरते. आता मी कांदे चिरून घेते आणि मग तुम्हाला पराठा दाखवते. तर एक मिनिट. तर आता इथे मी करून घेते पनीर पराठ्याची तयारी. त्यासाठी मी पनीर किसून घेतलेलं आहे. त्यात हळद, मीठ, मिरची आणि थोडीशी धना पावडर टाकून घेतलेली आहे. आणि ते आता मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि अक्षराच्या टिफिनला आता रोजही असं नवीन काहीतरी वेगवेगळं द्यावं लागतं आहे, कारण त्यांच्या स्कूलमधूनच ते सांगत आहेत की जे त्या पद्धतीने सांगतील तर त्या पद्धतीनेच आपण टिफिन त्यांना द्यायचा आहे. तर आज मी पनीर पराठा करून देणार आहे. आता तयारी झाली आहे माझी. आता फक्त यात कांदा टाकायचा बाकी. इकडे पीठ मळून झालेलं आहे. मी यात कांदा राहिलेला टाकायचा, कारण कांदा जर आत्ता टाकला तर त्याला पाणी सुटेल, कारण मी यात मीठ आधीच टाकून दिलं होतं. त्यामध्ये राहिले आणि ते आता मी बाकी स्वयंपाकाची तयारी करून घेते.
अक्षदाने तिच्या वडिलांसाठी बनवलेलं आहे छान छान असं कार्ड. हे तिला खूप आवडतं असं करायला. चला झाले रेडी आता बड्डे बॉय. बघू इकडे बघा, बघू बरं, छान दिसतंय. आता कुठं चालले तुम्ही? भंडारदारा. आमच्या साहेबांना काही विचारलं का फक्त भंडारदारा एवढं नाहीकच नाव असतं. ॲक्च्युली ते आता चाललेत केक कटिंग करायला. त्यांच्या फ्रेंडने आणला आहे केक, चालले केक कटिंग करायला. अक्षदा काय अजून स्कूलमधून आलेली नाही आहे. ती आल्यावर मग आता तिचं सुरू होणार आहे केक आणायचं. मग आम्ही केक आणणार आहे छोटासा. हे असं आहे आमचं. बघा हे आमचे ऑडिटर साहेब आहेत, गव्हर्नमेंट ऑडिटर्स आहेत. हे माझ्याकडे पैसे मागताय. येस. कसे दिसत आहेत आमचे साहेब कमेंट करून सांगा सगळ्यांनी. बड्डे बॉय. ब्लर का होतं कॅमेरा? अक्षदा घरी. आणि अक्षदा हे असं काय केलंय? हा, सीट बेल्ट काही रवीने करून दिलंय. आणि कशासाठी ते असं? हा, सेफ्टीसाठी तुमच्या. अरे वा. चला चला आता आपण जाऊया घरी. कैरवीची आयडिया मस्त असते. हो का? चोकोबार कोण आणणार? सेकंड स्टँडर्डला. ओके. काय म्हणजे आणि आता इथे आले होते अंजली अवनीश काकाच्या बड्डेसाठी. आणि इथे आता त्यांचे काका बाहेर गेलेले होते, तर त्यांना चालले की आम्ही त्यांना सरप्राईज देऊया छान छान. तर मग त्यांनी लाईट बंद केलेला आहे आणि काकाची वाट बघताय. त्यांनी खाली बघितलं आहे, लिफ्ट आता वरती येते, त्याची वाट बघताय ते सर्वजण. आणि बघा इथं छोट्यांची काय मस्ती चालू आहे. मुलांना या छोट्या छोट्या गोष्टी तेवढा आनंद वाटत असतो ना. आणि इकडे अक्षदाचा डान्स तर कधी बंदच होत नसतो, सारखं काही ना काही चालूच राहतं तिचं. आणि त्यांना घाई झाली आहे, पण काका काय पटकन वरती येतच नाही आहे. अवनीशला थँक्यू बोला ना. थँक्यू. अवनीश मला त्याची कार देणार ना? कसं वाटलं मुलांचं सरप्राईज तुम्हाला? गुड गुड ना. छान छान आहे ना. आणि हा आहे बड्डेचा केक. आणि आता इथे आम्ही बड्डे करून घेत आहोत, म्हणजे औक्षण करून घेते मी पण. फोटो काढायची घाई.
आणि आता बड्डे झाला आहे आमचं, सेलिब्रेट करू मस्तपैकी. आणि आता आम्ही सर्वजण चाललो आहोत हॉटेलमध्ये जेवण करायला. ॲक्च्युली आज खूप दिवसांनी आम्ही सर्वजण एकत्र असे बाहेर निघालेलो आहोत, आणि ते पण जेवणासाठी. आणि मुलांची फार इच्छा होती आज जावं म्हणून, तर आज निघालो आहोत आम्ही हॉटेलमध्ये. आणि इथे झालं आता आमचं जेवण. आता आम्ही निघतो आहे, पण अवनीशला आला आहे गुस्सा, कारण त्याला पाहिजे आईस्क्रीम. पण एवढ्या पावसात त्याला आईस्क्रीम तर काय आम्ही घेऊन देणार नव्हतो. तर आता आम्ही निघतो आहे. आणि जेवण झालं आहे, आणि जेवण झाल्यावर पान तर पाहिजेच. पान म्हणजे मला खूप आवडतं खायला. त्याच्यामुळे म्हटलं चला आज पान पण खाऊया, मस्त पानाची मज्जा पण घेऊया. चला तर मग पान घेऊया आता. हॉटेलला काय काय जेवण केलं तू? राईस, राईस खाल्ला, आणखी चायनीज. अजून रोटी रोटी, आणि भाजी. भाजी. हा, छान होतं. हा, छान होतं ना जेवण. पी. सूप बी. हा. आणि इथे आहे अक्षदा. अक्षदा, तू काय जेवण केलं? अक्षदाला गुस्सा आलेला आहे थोडासा, कारण तिला जायचं होतं काका आणि काकूकडं, उद्या सुट्टी आहे म्हणून. पण मग अभ्यासच होत नाही आमचा, असं सारखं जाऊन जाऊन, हे ना अक्षू. पण तिला आम्ही जाऊ दिलं नाही म्हणून तिला गुस्सा आलेला आहे. आणि चला तर मग आता करते ह्या व्हिडिओचा एंड. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग नक्की सांगा, कळवा. आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर सगळ्यांना बाय बाय. चला तर मग आता बाय, भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. बाय, गुड नाईट. गुड नाईट बोला.